एक मिनिट थांबा सर, एक मिनिट थांबा. शुभ मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. तर पटेल यांना विकास सिंग यांच्या हस्ते आपण या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देत आहोत. सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की अभय सिंग निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम करके स्ट्राईक वर तिथे नॉन स्ट्राईकला आपण पाहतो तिथे मोहित 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 कलोजा. चार धावेच्या मदतीने मोठी वाढ होते आणि धावपलकावरती 4 धाबा इथे लागले जात आहेत. चौकार बाहुली सर. मुख्य पंच कळवतील वाईट चेंडूची घोषणा. अवंतर धाबेच्या मदतीने होते वाढ. धावपलकावरती आपण पाहतो 5 धाबा आहेत. फुलटॉस चा चेंडू होता परफेक्ट मिडल करत आपण पाहतो की डीप पॉइंट मध्ये खेळलेला एक सुंदर तडाखा. खणखणी चौकार 4 धाब्यांसाठी. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. चौकाराच्या संख्येनं होते वाढ. धावपलकावरती आपण पाहतो 9 धाबा आहेत. डीप पॉइंट मध्ये खेळलेला एक सुंदर तडक आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर 9 धाबा धावपलकावरती इथे पूर्ण होत आहेत. अभय सिंग गोलंदाज मार्क मध्ये तयार. शुभम करकेच्या बॅट मधून एक लहान फटके म्हणजे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतो एक धाव घेत असताना 2 खेळाडू चेंडूची पाठमोरी करतात. तिथे 2 धाबा मिळत आहेत. 2 धाबेच्या मदतीने होते बाड. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 11 धाबा कोणताही गडी बाद असताना एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये दोनही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 फलंदाज आपण पाहतो की बोट पोटे फटके खेळत असताना एक चांगली सुरुवात. दोनही फलंदाज आपण पाहतो की स्वतःचा अकाउंट तिथे ओपन करत एक चांगल्या प्रकारची फलंदाजी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्लीन बोर्ड एष्टा उद्ध्वस्त करून टाकला इथे शुभम करकेला. आणि बॅट खेळायचा होता फटका परंतु आपण पाहतो की तिथे इष्ट्यांचा वेध घेणारा छोटू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्लीन बोर्ड. फलंदाज पहिल्या क्रमांकाचा कोसळतो शुभम करके. बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची टाळी टाळी. 11 धावा धावपलकावरती असताना आपण पाहतो की एक फलंदाज इथे कोसळतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. निकेश घाडगेला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत.
पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येते अभय सिंगचा डिकेश कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहे तर पाहूयात पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. फुलटॉस चा चेंडू होता हलक्या तरी खेळायचा फटका होता परंतु आपण पाहतो चेतन जाधव तिथे आडवे आला. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत असताना षटकाची होते समाप्ती. एका षटकानंतर धावफलकावरती 11 धावा एक गडी बाद असताना शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायटीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होतो. चेतन जाधवला पण आता इथून पुढे पाहणार आहोत. डवकुरे आता जे फलंदाज आपण पाहतो की स्ट्राईक वरती या मोहित कोडोजा. अखूट डब्याचा चेंडू होता परंतु आपण पाहतो मुख्य पंच कळवत आहेत वाईट चेंडूची घोषणा. अवंतर धावेच्या मदतीने होते वाढ धोपलकावरती आपण पाहतो 12 धावा एक गडी बाद असताना पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये चेतन जाधवचा थोडासा खराब स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. मोहित कोडोजाला आपण पाहतो की स्ट्राईक वरती असताना नो स्ट्राईकला डिकेश घाडगे उभा असेल. हो उसळी घेणारा चेंडू होता परंतु पुन्हा एकदा मुख्य पंच कळवत आहेत वाईट चेंडूची घोषणा. 13 धावा धोपलकावरती असताना हो इथे पाहूया दुसरी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये परंतु नो चेंडू आहे. इथे मुख्य पंच कळवत आहेत नो चेंडू असेल कारण की ह्याच्या अगोदरचा ज्यावेळेस खूप उंचीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला त्यावेळेस मुख्य पंचांनी लगेच सांगितलं की इथे वाईट चेंडू आहे आणि दुसराही चेंडू मैदानाच्या आतमध्ये सेम टप्प्यावरती आदळला तिथे सुद्धा उसळी घेतली आणि त्यानंतर लगेच सांगितलं की तिथे नो चेंडू आहे. म्हणजे कुठेतरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चेंडू टाकायच्या वेळेस पंचांचे निर्णय अंतिम आहेत. या स्पर्धेतील काही नियम आहेत. आनंद मोरे ओहो इथे पहा मोहित च्या बॅट मधून एक मोठा तडाखा आणि त्यानंतर येतो तिथे शानदार एक जाडदार रुबाबदार षटकार 6 धावा.
फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं पुढे एकदा आपण पाहतो की सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला होता. परफेक्ट गॅप शोधला होता. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तडाखा डीप लॉंग ऑफ मध्ये षटकार 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपण पाहतो की किरण चोरे आपण पाहतो की एक धाव घेतली. स्वतःचा अकाउंट तिथे मला वाटतं ओपन केलं. एका धावेच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती आपण पाहतो 27 धाबा 2 गडी बाद असताना 1.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. आणि त्यानंतर आपण पाहतो स्ट्राईक वरती असेल तिथे निकेश घाडगे आणि गोलंदाज ट्रॅक वरती ते असेल आनंद मोहरे. आपण पाहतो की पुढील छोटं मैदानाच्या आतमध्ये आनंद मोहरेचा निकेश घाडगेसाठी असणार आहे. परंतु पाहतो की कशा प्रकारे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. इथून पुढे पण सुद्धा पाहणार आहोत. आतापर्यंत धावांचा दावे ते केलाय. परंतु पहा 2 फलंदाजी ते कोसळलेल्या आहेत. एक सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतो चांगलं फीड होताना पाहायला मिळेल. एक धाव घेतली आहे. एका धावीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती धावा असतील 28. 2 गडी बाद आहेत. हलक्या खेळलेला एक सुंदर तडका होता. चेंडूची पाठ बरी करतायत. दुसऱ्या धाबीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर केला आणि त्यानंतर पाहता 2 धाबा इथे पळून पुढे होत आहेत. गुड रडी बिटवीन द विकेट. 2 धाबीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती धाबा असतील तिकोना टायगरच्या संघाच्या 30. 2 गडी गमवत असताना
अमित कळमकरचा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की डिकेश गाडगेनं एक सुंदर फटका खेळत एक धाव तिथे घेतली आहे. एका धावीच्या मदतीने तेव्हा धोपलकावरती आपण पाहतो 31 धावा दुर्गडी बाद असताना त्यानंतर सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक वरती किरण सोरे सुद्धा अत्यंत एक चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असतो. परंतु आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत असताना पहिला चेंडू इथे अमित कळमकर इथे किरण चोरेसाठी टाकणार आहे. पाहूयाच. हो सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये डीप लॉकअप मध्ये खेळलेला एक धाव घेतली तिथे खेळाडू तैनात होते पहा. एका धाबीच्या मदतीने होते वाढ 32 लॉस ऑफ द 2 विकेट 32 धाबा धावपलकावरती असताना या षटकामध्ये आपण पाहतो की कमी धावा खर्च केला अत्यंत एक चांगल्या प्रकारचं षटक मैदानाच्या आतमध्ये अमित कळमकरनं तिथे हाताळलं आणि चौथ्या षटकाला होती सुरुवात. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायटीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. चौथ्या षटकाला होते सुरुवात आणि चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहेत. अभय सिंगला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. अभय सिंग पाहूयात कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी साकारणार आहेत. तर डावखुरे आता जे फलंदाज आपण पाहतो की स्ट्राईक वरती असेल तिथे डिकेश गाडगे तर डॉ स्ट्राईकला अमोल साळुंके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओहो इथे पहा डिकेश गाडगेच्या बॅट मधून काय फटका मैदानाच्या आतमध्ये इथे सजवलाय. राजेशाही कार्यकुशल कार्यक्षम तडाखा होता इथे षटकार 6 धावेसाठी. फटका सौध्वादार हा गेला षटकार कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. बातों से अपने मुकरता नहीं मरने से मैं कभी डर. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रिकेश गाडगेने मला वाटतं की चेंडूची पहाडी केली आणि त्यानंतर चेंडूला सोडून दिलं तिथे 40 धावा धोपलकावरती असताना पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पुन्हा एकदा गोलंदाज तयार अभय सिंग. ओहो काय फटका होता इथे पुन्हा एकदा एक मोठी धाड आणि त्याच बरोबरीत येतो इथे निकेश घाडगेच्या बॅट मधून राजेशाही षटकार 6 धावा. फटका सौध्वादार हा गेला षटकार कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. बातों से अपने मुकरता नहीं मरने से मैं कभी डरता नहीं. आपण पाहतो की सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला हलक्या हाताने एक धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला. त्यानंतर अमोल साळुंके एक सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक वरती दाखल होतोय. 3.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 47 धावा धोपलकावरती 3 गडी बाद असताना
एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला आणि त्यानंतर एक धाव घेतली. 4 षटकांचा संपला खेळ. धोपलकावरती 49 धाबा 3 गडी बाद असताना 5व्या षटकाला होते सुरुवात आणि 5वं षटक टाकण्यासाठी पव्याच फटका सौद्वादार हा गेला शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्वात धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. एकोणपन्नास धाबा धोपलकावरती असताना आपण पाहतो की 5व्या षटकाला होते सुरुवात. 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती भाडू शर्माला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. भाडू शर्मा 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होता आणि नौकरी आताचा फलंदाज डिकेश घाडगे. आतापर्यंत आपण पाहतो की लाजवाब खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळतोय. बॅटफूट पंचाची डोता हलक्या दर खेळायला एक सुंदर तडाखा. एक धाव घेतली आहे एका धाबीच्या मदतीनं. आपण पाहतो की फेकी थोडीशी अस्तव्यस्त आली होती परंतु बॅकअपला खेळाडू तैनात होता. एक धाव निश्चित मिळेल एका धाबीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती धाबा असतील 50. इथे 50 धाबा संघाच्या पुढे होत आहेत तिकोना टायगर्स. पन्नास धावा धोपलकावरती असताना पाहूयात पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये अमोल अमोल होता तिथे पहा परंतु मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता तिथे बॅटवरती चेंडू शकला नाहीये. नेताव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 50 धाबा 4.2 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि त्यानंतर आपण पाहतो की पुढील चेंडू ओहो सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. त्यानंतर एक धाव घेतली तिथे एका धावेच्या मदतीने होते वाढ. 51 धाबा 3 गडी बाद असताना पुढील चेंडू पाहूयात. भानू शर्मा तयार तर स्ट्राईक वरती डावखोर त्याचा फलंदाज निकेश घाडगेला स्विच इट करायचा होता तिथे परंतु प्रॉपर बॅट वरती चेंडू शकला नाहीये. एकावन्न धावा धोपलकावरती आहेत. एक सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतो की एका धाबेच्या मदतीने होते बाड. धोपलकावरती 52 धाबा एक धाबा गोळा करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सातत्य आपल्याला इथे सातत्यपूर्ण पाहायला मिळतोय. आपण पाहतो की ज्यावेळेस 2 षटकाचा खेळही संपला होता तिथे मला वाटतं 2 षटकामध्ये 30 धाबा घेतल्या होत्या आणि तिथून पुढे पहा मित्रांनो काही कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हो इथे मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. अमोल फसला फटका टिपला झेल आणि इथे अमोल साळुके होतो फेल बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. पाच षटकानंतर धोपलकावरती 52 धाबा आहेत 4 गडी बाद असताना
बळीराम ढोलेला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. बळीराम ढोले आपण पाहतो की 6व शीट टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गच होतात. निकेश घाडगे स्ट्राईक वरती असेल. नो स्ट्राईकला नवीन फलंदाज शुभम बैरट. वाईट चेंडू मुख्य पंच. आपण पाहतो की आतापर्यंत 5 वाईट, मला वाटतं आतापर्यंत 5 षटकापर्यंत आलेले आहेत. 5 षटकामध्ये 5 वाईट आतापर्यंत इथे प्रतिस्पर्धी रायगड रॉयल्सच्या संघानं समोरच्या संघाला मला वाटतं इथे इष्टादाबा दिलेल्या आहेत. परंतु आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या छतमध्ये असताना पुन्हा एकदा पाहतो वाईट चेंडू आहे. लगातार 2 चेंडू इथे वाईड आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा मला वाटतं तिथे लगातार 2 वाईड टाकले होते. तर पाहूया पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. एक धाव घेतली आणि एका धावेच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती आपण पाहतो धाबा असतील 55. 4 गडी बाद असताना 5.1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर आपण पाहतो की सिंगल डबल धावा गोळा करण्याचा प्रयत्न आता इथून पुढे तिकोना टायगर्स हा संघ इथे मैदानाच्या आतमध्ये घेताना एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. परंतु आपण पाहतो इथेच प्रतिस्पर्धी संघाला मोठी फाईट द्यायची असेल तर इथे फायटिंग स्कोर तुम्हाला मोठा उभा करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एक मोठी प्रभावशाली फलंदाजी प्रयत्नशील एक सातत्याने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. आपण पाहतो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु एक धाव मिळेल. एका धावीच्या मदतीनं धोपलकावरती होते वाढ. अब तक 56 धाबा 4 गडी बाद असताना दोन चेंडू लगातार इथे डॉट स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत. 56 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की निकेश गाडगेला अक्षरशः इथे चेंडू समजू शकत नाहीयेत. लगातार 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर आपण पाहतो एक चांगली गोलंदाजी ते बळीराम ढोले आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी साकारतोय. कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न. हो इथे पाहतो उजवा पाय पुढे टाकत सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये डीप लॉंग ऑनला खेळायला फटका होता. एक धाव घेईल. एका धावीच्या मदतीने होते वाढ. 57 लॉस ऑफ द 4 विकेट. 57 धाबा धोपलकावरती असताना हो इथे पाहतो गुडघा टेकत मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. अभय सिंग होता तिथे. प्रयत्न चांगला होता परंतु आपण पाहतो घट्ट सोडलं होतं फलंदाजानं. पुन्हा सुखरूप घरट्यामध्ये जाऊन पोहोचतो तिथे. एक 6 षटकांचा संपला खेळ. 57 धाबा धोपलकावरती असताना
6 षटकानंतर 57 धावा 7व्या षटकाला होते सुरुवात. चेतन जाधव आपण पाहतो की 7वे षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होतो. त्यानंतर आपण पाहिजे काय हो इथे झेल सुटलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु नशीबवान एक धाव मिळाली आहे. तिथे नशिबानं साथ देत एक धाव मिळाली आणि एका धावीच्या मदतीने होते वाढ धोपलकावरती 58 धावा. अठ्ठावन्न धाबा धोपलकावरती असताना आपण पाहतो पुढील शेडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. डीप मिड विकेट मध्ये एक सुंदर थडका मैदानाच्या आतमध्ये डीप स्क्वेअर लेग मध्ये होता पहा सॉरी चौकाराच्या सह्यानं मोठी वाढ होतीये. धोपलकावरती असतील 62 धावा 4 रन चौकार. क्रिकेट म्हणजे चुकला तो संप. ओहो इथे फावियात रिव्हर्सफुलचा एक सक्सेसफुल वंडरफुल एक राजेशाही थडाका षटकार 6 धावा. भीमर चेंडू आहे का नाही ही पाणी करण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे निर्णय येईल आणि तिसरे पंच कळवतायत योग्य तो निर्णय. चौकार आहे का? तिसरे पंच कळवतील एक तो निर्णय आपल्यापर्यंत येईल. भीमर आहे का नाही पाणी करण्यासाठी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे आहे. आणि तिसरे पंच कळवतायत डो चेंडू बिबर चेंडू असेल. डो चेंडूची घोषणा परंतु आताचा चौकार. ओके मुख्य पंचांनी आपला निर्णय माघारी घेत सांगितलं तिथे चौकार असेल. षटकार नाहीये चौकार आहे आणि चौकाराच्या संख्येनं मोठी वाढ होते. धोपलकावरती आपण पाहतो धावा असतील 67 धावा 6.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ब्लॉट चेंडू आल्यानंतर आपण पाहतो की धावफलक स्थिर असेल 67 धावा 6.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर पाहूयात पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत.
हो इथे फवियात मोठी अपील मैदानाच्या आतमध्ये, परंतु पाहतो इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता शुभम भैरटचा, परंतु बॅट्स आणि चेंडूचा संपर्क झाला नसेल. आपण पाहतो की आपण मैदानाच्या आतमध्ये दोनही पंच जागेवरती स्थिर आहेत. तिथे आपण पाहतो की जागचे हल्ले नाही आहेत, कारण की बॅट्स आणि चेंडूचा संपर्क झाला नव्हता. आणि त्यानंतर गिरजाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 67 धाबा धोपलकावरती असताना शुभम बैरटच्या बॅट मधून एक सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळ होता. सुसाट भन्नाट वेगानं चेंडू पोहोचला डीप मिड विकेट मध्ये, खडखडीत येईल 4 रन 4 धाबा. हो पुन्हा एकदा सुरेख फटका होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मागे सरकेत आपण पाहतो क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तडका होता. डीप फाईव्ह लेग मध्ये शानदार येत होते ते रुबाबदार शानदार षटकार. सातव्या षटकानंतर धप्पलकावरती 77 धावा आहेत. अमित कळमकर आपण पाहतो की 8वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहेत. पुढील सामन्याचा आपण या ठिकाणी नाणेफेकचा गोल करणार आहोत. प्रतापगड पॉवर्स विरोधामध्ये पुरंदर पेशवाज. दोनही संघाच्या संघटकाला विनंती करतो की नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपलं देखील वाघोली सोसायटी प्रीमियर लीग 2025 मध्ये स्वागत आहे. डवकुऱ्याचा फलंदाज आपण पाहतो की निकेश घाडगे अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. अमित कळमकरचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. फुलटॉसचा चेंडू होता परफेक्ट मिडल करत आपण पाहतो की इथे पहा मित्रांनो क्रिकेट मधली आत्महत्या मैदानाच्या आतमध्ये घडतीये. इथे पाहूयात नसीबवान जीवदान, परंतु तिसऱ्या पंचाकडे येतोय. मुख्य पंचांनी कळवलं इथे रन आउट आहे का नाही ही पाहणी करण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे निर्णय, आणि तिसरे पंच कळवतील योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत काही क्षणामध्ये येणार आहे आणि पोहोचणार आहे. साहिल कुठे? साहिल कुठे? आपण कुठे आहात?
आणि आपण पाहतो की इथे तिसरे पंच कळवत आहेत. OUT फलंदाज आउट. एक सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर आपण पाहतो पायानं चेंडू तिथे कव्हर केला. 2 धाबीच्या मदतीने होते बाड. धोपलकावरती धाबा असतील 79 धाबा. 5 गडी बाद असताना 7.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. पाहूयात पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. हो सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. त्यानंतर एक धाव घेईल. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डसणार आहे कारण की नकार कळवला तिथे. एक धाव आल्यानंतर धोपलकावरती होते बाळ 80 धाबा. 5 गडी बाद असताना ऐंशी धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाज तयार. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु आपण पाहतो इथे डिकेश घाडगे. हो मोठी अपील मैदानाच्या आतमध्ये परंतु आपण पाहतो की एक धाव मिळेल. एका धाबीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती धाबा असतील 81. 7.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना प्रतापगड पावर विरोधामध्ये पुरंदर पेशवाज. दोनही संघाच्या संघटकाला विनंती करतो की नाणेफेकीसाठी आपण आता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ऑलिम्पिक आरफेड फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. त्यानंतर आपण पाहतो की एक धाव घेतली. एका धाबीच्या मदतीने होते बाड. 82 धाबा इथे पूर्ण होत आहेत तिकोना टायगर्स या संघाच्या. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु बॅट वरती चेंडू शकला नाही तिथे स्वराज. 8 षटकांचा संपला खेळ. 82 धावा धोपलकावरती असताना 9व्या षटकाला होते सुरुवात आणि 90 षटक टाकण्यासाठी कोण मार्ग होते गोलंदाज ट्रॅक वरती पाहूयात.
हो इथे पहा मोठा तडाखा आणि त्यानंतर येतो षटकार 6 धावा. अठ्ठ्याऐंशी धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की आतापर्यंत मैदानाच्या शॉटमध्ये पुन्हा एकदा हलक्या तर खेळायला सुंदर तडाखा होता. एक धाव घेतली दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार की काय, परंतु प्रयत्न तर जरूर केलाय आणि पाहता पाहता 2 धाबा इथे पळून पुढे होत आहेत. गुड रनिंग विथ द विकेट. 2 धावीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती 9 धाबा 5 गडी बाद असताना तर आतापर्यंत 8.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. हो सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये. एक चुकी मैदानाच्या आतमध्ये मोठी घडती आहे. इथे चुकीचा मला वाटतं या ठिकाणी प्रयत्न केला, तिथे परफेक्ट अंदाज घेतला असता, चेंडूची मजबूत पकड केली असती तर तिथे मला वाटतं कमीत कमी 2 धाबा तरी वाचल्या असत्या. इथे चुकीचा रूपांतर धाबेत खडखडी चौकार 4 धाबा. पाहुणी मोका मारला चौका. तरुण प्रतापगड पॉवर संघाचे संघमालक मला वाटतं प्रशांत आंबोरे सर आलेले, त्यांचं देखील खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. आणि पुरंदर पेशवाज संघाला विनंती करतो की आपला संघनायक या ठिकाणी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये लावून द्या, ही विनंती आहे. फुलटॉसचा चेंडू होता उत्तुंग आहे मध्ये चेंडूच्या खाली खेळाडू असतील. कॉल द्या. ओहो पहा मित्रांनो, ही चूक तर मैदानाच्या आतमध्ये मोठी असते. पहा इथे जेल होईल का नाही याचा तुम्ही अंदाज घेऊ नका, परंतु पहा एकमेकाला कॉल देत चला, कारण की आपली दुखापत आपल्याला इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सावरावं लागेल. आपल्या शरीराला कोणती दुखापत झाली नाहीये याची आपण नोंद घ्या, दक्षता घ्या, ही विनंती आहे. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नितीन भोसले 94 धावा धोपलकावरती असताना 8.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत इथे संपलेला आहे. स्पीडअप घ्या. हो सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये डीप लॉंगअप मध्ये अमित कळमकर होता तिथे. फंबल होत 2 धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर केला तिथे, परंतु इथे पहा नशिबानं साथ दिली आणि नशीबवान 2 धावा तिथे पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 9 षटकानंतर धपलकावरती 96 धावा आहेत 6 गडी बाद असताना. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली.
चौकार चौकार आला 4 धाबा. पाहुणी मोका मारला. तिसऱ्या पंचाकडे रेड येतोय. बॅट कट आहे का नाही ही पाडी करण्यासाठी सॉरी लेग बाय. ओके लेग बाय 4 गेलाय. डॉट आउट. तिसरे पंच कळवतोय डॉट आउट. आपण पाहतो की चौकार असेल चौकाराच्या सह्याड मोठी वाढ. धोपलकावरती आपण पाहतो आमचे गुणलेखक कळवतोय श्रेयश तेली सर. 100 धाबा धोपलकावरती असताना 9.1 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती स्वराज. सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळवता. बॅक टू बॉलर फटका आहे. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार की काय परंतु 2 खेळाडू चेंडूची पाठपोरी करत एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केलाय. एका धावेच्या मदतीने होते वाढ 101. आपण पाहतो की पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 102 धाबा धोपलकावरती असताना. हो इत्तेफाक स्वराजच्या बॅट मधून एक भला मोठा धडाका. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून मोठा अगदी प्रहार येतो. शानदार षटकार 6 धावा. फटका सौद्वादार हा एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला इथे. बळीराम ढोले त्यानंतर आपण पाहतो की धोपल सेना 108 धावा 6 घडी बाद असताना. त्यानंतर आपण पाहतो इथे धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता परंतु धावबाची संधी आणि ते स्वराज. बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. संपल्यानंतर धोपलकावरती ते बनवल्यात तिकोना टायगरच्या सगळं 108 धावा तर 109 धाव्यांचं टार्गेट जिंकण्यासाठी आता इथून पुढे असेल रायगड रॉयल्सच्या सगळ्याला. 60 चेंडू 109 धाव्यांचं टार्गेट आता रायगड रॉयल्सच्या सगळ्याला पार करायचंय. कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये आता इथून पुढे फलंदाजी करणार आहेत रायगड रॉयल्स. हा सगळं काही घडामोडी मैदानाच्या आतमध्ये घडणार आहेत. फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली इथे तिकोना टायगरच्या सगळं परंतु रायगड रॉयल्स आता पाहिजेत कशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. तिकोना टायगर संघ चला आपल्या 11 सेलेदार घेऊन एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे.
संपल्यानंतर दोनही संघाला तयारीमध्ये राहायचं आहे ही विनंती आहे. कोणतीही स्पर्धा वटकर सर या आपलं देखील स्वागत आहे. बी थांबेल तुम्ही थांबू नका, ऐकत राहा पुढील आवाज. सामना सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल. अभिजित आणि अमित ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर प्रवीण कुटे षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजी करण्यासाठी मात्र या ठिकाणी सज्ज होतोय, तयार होताना पाहायला मिळेल. टार्गेट मोठा आहे, परंतु या मैदानावरती अशक्य असं काही नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड. या जगामध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही, फक्त स्वतःवरती विश्वास आणि त्या विश्वासाच्या जोरावरती मात्र इथे सामना जिंकण्याचा प्रयत्न होईल. 109 धाब्यांचं आव्हान समोर ठेवलं गेलेत. पहिलं षटक मात्र प्रवीण कुटेनं चेंडू हातामध्ये घेतला. पहिला चेंडू कमालीचा इथे हाताळा, 1 धाव. धावफलकावरती जी पाहायला मिळते आहेत. फटका फसला होता तिथे, परंतु क्षेत्ररक्षकानं जास्त प्रयत्न केला नाहीत. प्रयत्न करता येणं गरजेचं आहे. प्रयत्नांची उंची जर तुमची मोठी असेल तर तुम्ही नक्कीच यशापर्यंत पोहोचतात. आज तुम्हाला मोठ्या शर्तीनं मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे, कारण ही मॅच दोनही टीमसाठी मात्र फार महत्वाची. इथे तुम्हाला जे पाहायला मिळेल 2 धावा धावपलकावरती या ठिकाणी आपण पाहत आहोत.
मोठा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील चेंडूकडे. चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या अगदी बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. अमितच्या बॅटमधून आलेला षटकार. पुन्हा एकदा स्विच हिट इथे केलाय आणि चेंडू पोहोचेल आउट ऑफ द पार्क. षटकार. फटका सौद्वादार. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार अमितच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळाले. 14 धावा धावपलिकावरती आहेत. लागोपाठचा तिसरा येणार का? चेंज ऑफ द पेस, गतीमधलं परिवर्तन इथे मात्र पाहायला मिळालं. थोडासा स्लोवर टाकण्याचा प्रयत्न इथे नक्कीच जो केला गेला. धावपलिकावरती 14 धावा आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले तुम्हाला पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर मात्र पेट्रोलिंग करताना तुम्ही जे पाहतात. बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली तिथे चेंडूला. डायरेक्ट हिट करायचा होता. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होताना पाहायला मिळाली. सिंगलने धावपलक देखील वाढतो. 15 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळतील. आणि पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावपलिकावरती बिनबाद 15 धावा. शक्तिशाली संगम षटक क्रमांक 2 ला आता इथे मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना पाहायला मिळेल. आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी मात्र मोहितनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. मोहित पाहूयात कशा प्रकारचं कामकाज मैदानावरती मात्र जो साकारेल. मोठा विश्वास संघाच्या संघ नायकानं मात्र मोहितवरती ठेवलेला आहे. आणि एकदा का तो तुमच्यावरती ठेवलेला विश्वास तुम्हाला जर तडीपार न्यायचा असेल तर मग मात्र ती चांगली कामगिरी तुम्हाला साकारता येणं गरजेचं आहे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये मात्र पॅकअप केला. कुठली धाव तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळणार नाही. धावपलक तिथे स्थिरावलेला आहे. 15 धावा धावपलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अजूनही 94 बनवायच्या. 54 चेंडू शिल्लक आहे. 54 मध्ये यावेळेस सुंदर फटका सजवलाय. चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या अगदी अगदी बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. हा तो पुढे सरसावलाय. 21 धावा धावपलिकावरती. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानावरती मार्गस्थ असताना आपण पाहतो. अजूनही 52 चेंडू आणि 88 बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज इथे कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये जो साकारेल. खरं तर आज या मैदानावरती तुम्हाला यशस्वी राजा व्हायचं असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय आणि चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या अगदी बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. फटका सौद्वादार. हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. अमितच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण पाहिलात. 27 धावा धावपलिकावरती लागलेल्या आहेत. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार त्याच्या बॅटमधनं मात्र येताना पाहायला मिळाले. लागोपाठचा तिसराही येणार का? संधी मोठी आहे. त्या संधीचं सोनं करायचं. याच तिथे मात्र पुन्हा एकदा आक्रमण चढवलं जाईल. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना पाहायला मिळालाय. परंतु हा चौकार येताना जो पाहायला मिळतो एक शानदार फटका आणि चौकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे.
दुसऱ्या क्रमांकाचं षटक संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलिकावरती आपण पाहतो 32 धावा धावपलिकावरती लागलेल्या आहेत. शक्ती बत्तीस धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळतात. खरं तर आज प्रत्येक जण इथे एक नवीन स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. खरं तर कष्ट इथे तुम्हाला करावेच लागणार आहेत, तर तुमची स्वप्न पूर्ण होतील. कष्ट करणाऱ्यांची स्वप्न ही कधीच नष्ट होत नसतात आणि तीच कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आता तुम्ही पाहताय तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. उद्धव गायकवाडनं चेंडू हातामध्ये घेतलाय. 32 धावा धावपलिकावरती आहेत. 32 अंक आला की मात्र धर्मवीर संभाजीराजेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. शत्रूला देखील घाम फोडणारा असा एकमेव राजा आहेत आणि शत्रूनं देखील ज्यांचं कौतुक करावं ना असा एकमेव राजा म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. मरणाच्या दारामध्ये मात्र महाराज असताना देखील अक्षरशः तो औरंगजेब सुद्धा म्हणला होता. सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र खेळा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळते. धावपलक वाढेल ना तेरी ना मेरी. धावपलकावरती डबल तेरी 33 धावा धावपलकावरती आहेत. अखेर तो औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का, हमने आंखें निकाल दी उसकी लेकिन उसने उनकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, हमने जबान काट दी उसकी लेकिन उस जबान से उसने मांगे नहीं रहम के 2 लफ्ज. हमने हाथ तोड़ दिए उसके लेकिन नहीं फैलाए उन्हें उसने अपने हाथ हमारे सामने. हमने पाव काट दिए उसके लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी लेकिन उसकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का. असा छावा पुन्हा होणे नाही. यावेळेस मात्र चढवले आक्रमण आणि चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या अगदी बाहेर. छत्रपतींचा छावा, मिळतील 4 धावा. चौकार. धावपलक वाढेल. 37 धावा धावपलकावरती या ठिकाणी मात्र तुम्हाला ज्या पाहायला मिळतात. लो स्लोवर वन टाकलेला चेंडू, उंची मिळाली, लांबी मिळेल का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला आणि विकेटचं पतन. शेवटचे 45 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 72 धावेंची जी गरज सामना जिंकण्यासाठी. न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळेल. अक्षय हरगुडे न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होते. जबाबदारी स्वीकारावी लागेल. 45 चेंडू शिल्लक आहेत. या 45 चेंडूमध्ये मात्र आता तुम्हाला तुमचा दर्जेदार खेळ मैदानावरती साकारावा लागणार आहे. उद्धव गायकवाडचा हा चेंडू इथे मात्र कट करून दिला. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं. चेंडू पोहोचला सीमा रेषेच्या अगदी बाहेर. सनी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांचा सनसनीत चौका. 41 धावा धावपलकावरती आहे. शेवटचे 44 चेंडू आणि 68 धावेंची मात्र जी गरज. अक्षय हरगुडेनं आल्याबरोबर एक चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळायत. मैदानाच्या बाहेरनं तो सेट होऊन आलाय की काय. आल्याबरोबर मात्र एक शानदार फटका त्याच्या बॅटमधून आम्हाला पाहायला मिळाला. 41 धावा धावपलकावरती स्विच हिट करायचा होता.
परफेक्ट बॅट वरती मात्र चेंडू येताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. आत्मविश्वासानं इथे तुम्हाला खेळावं लागेल. जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती जर कोणता असेल ना तर तो आहे तुमचा आत्मविश्वास. आणि तो आत्मविश्वास जर तुमचा सोबती असेल तर मग मात्र त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती मात्र तुम्ही विजयाचा झेंडा इथे रोवू शकतात. पॉइंट मध्ये मात्र फटका खेळा. इथे क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न होता. पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी मात्र ज्या पळून पूर्ण होताना पाहायला मिळाल्या आणि या 2 धावेने धावफलक देखील पुढे सरसावला. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 43 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. संपली. 1 गडी बाद 43 धावा. शेवटचे 42 चेंडू आणि 66 बनवायच्यात. तर षटक क्रमांक 4 घेऊन आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज नितीन भोसलेनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. नितीन भोसलेला तुम्ही पाहाल आता इथून पुढे कशा प्रकारचं कामकाज करतोय. अमित ऑन स्ट्राईकला आहेत. अमित आतापर्यंत मात्र 11 चेंडू खेळाय 32 धावेंवरती खेळतोय. तर अक्षय हरगुडे त्याला साथ देतो. 3 चेंडू अक्षय हरगुडेने खेळले. 6 धावेंवरती अक्षय हरगुडेला तुम्ही पाहतात. शेवटचे 42 चेंडू आणि 66 धाव्यांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी रायगड रॉयल संघाला. यावेळेस मात्र चढवलंय आक्रमण अतिशय दूरवरचा. चेंडू सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी येतोय शानदार षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. वापर तिथे केला. मन आणि मनगट एकत्र आलं ना की मग मात्र तुम्हाला आसमानी टोला खेळता येतो. आणि इथे आसमानी टोला मी पाहिला. परत एकदा बिग हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. बातों से थँक्यू. 55 धावा धावफलकावरती निम्म्या बनवल्यात. अजून निम्म्या बनवायच्यात. 40 चेंडू आणि 54 धावेंची गरज आहे. अमित नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आता घोंगवण्यास सुरुवात झालेली आहे. वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये इथे जो साकारताना तुम्हाला जो पाहायला मिळतोय. कमालीची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून इथे तुम्हाला जी पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू अप्रतिम होता मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. संधी होती मोठी परंतु त्या संधीचं सोनं इथे मात्र त्याला करता आलं नाही. वादळी खेळी त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहतात. खरं तर उद्ध्वस्त होण्याची ताकद असेल तरच वादळाला मिठी मारावी. आणि आज खरं तर ती वादळी खेळी आम्ही मैदानावरती पाहतो अमितच्या माध्यमातून. अकोट टप्प्याचा चेंडू. फटका फसलाय तिथे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि तिथे मात्र पाहायचं हे वादळ पूर्णपणे शांत करून टाकलेलं आहे. फलंदाज बाद. पंचावन्न धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात शेवटची 38 चेंडू आणि 54 धावेंची गरज. तर न्यू बॅटर बळीराम ढोले मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला जो पाहायला मिळेल. 55 धावा इथे धावपलकावरती तुम्हाला मात्र ज्या पाहायला मिळत आहेत. 38 चेंडू मध्ये अजूनही 54 धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातो. ज्या विकेटची गरज होती, जो फलंदाज खरं तर काट्यासारखा टोचत होता, रक्तभंबाळ करत होता आणि तीच विकेटची आवश्यकता होती आणि ती विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळाली. डावाला पडलेलं हे दुसरं खिंडार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. 2 गडी बाद. 55 धावा धावपलकावरती. शेवटची 38 चेंडू आणि
54 धावेंची गरज. इथून पुढे मात्र मजा येणार आहे या मॅच मध्ये. जिंदगी की असली उडान अभी बाकी है, जिंदगी के कही इम्तिहान अभी बाकी है. परत एकदा सुंदर फटका, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या अगदी बाहेर. अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, अभी तो सारा आसमान बाकी है. षटकार. फटका सौद्वादार, हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डर श्रेष्ठ धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात बळीराम ढोलेच्या बॅटमधनं देखील षटकार येताना पाहायला मिळतो. यावेळेचा चेंडू खोदून मैदानाच्या आतमध्ये काढावा लागेल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मात्र जी घेतली जाते. एका धावेने धावपलकही पुढे सरसवेल. 4 षटकांचा खेळ संपला जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 62 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत बासष्ट धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 5व्या क्रमांकाचं षटक सुरू होईल. शेवटचे 36 चेंडू आणि 47 बनवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र षटक क्रमांक 5 घेऊन आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मोहितनं चेंडू हातामध्ये घेतलाय. मोहित गोलंदाजी करण्यासाठी मात्र या ठिकाणी सज्ज होतो आहे. या अगोदर देखील मोहितनं एक षटक टाकलं होतं. 17 धावा तिथे मोहितनं खर्च केल्या होत्या. तर या षटकामध्ये मोहित कशा प्रकारची कामगिरी करेल. शेवटचे 36 चेंडू आणि 47 धावेंची गरज. चोवीस चेंडूमध्ये 36 चेंडूमध्ये 47 बनवायचे आहेत. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवलं गेलेत. रायगड रॉयल्स आणि त्यांच्या विरोधात तिकोना टायगर्स या 2 संघांमध्ये मात्र नक्कीच हा संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि दोनही संघ मात्र चुरशीची झुंज मैदानावरती देत आहेत. यावेळेचा चेंडू खोदून मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो काढला जातो. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाले. धावपलक 63 धावा धावपलकावरती आहेत. रायगडाचा प्रचंड मोठा इतिहास तुम्हाला माहिती आहे. ज्या रायगडावरती मात्र अखेरचा श्वास छत्रपती शिवाजी महाराजांना घेतला, त्या रायगड किल्ल्यावरती कधी जा. जर तुम्हाला दुःख वाटत असेल, आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत आपल्या आयुष्यात, तर एकदा रायगडावरती जा. तुमची सगळी दुःख तिथे मात्र नक्कीच निघून जातील. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपतो झेल, फलंदाज होतो इथे फेल. विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळेल. अभिजित देसाई न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना आता तुम्हाला जो पाहायला मिळेल. सामन्याचं समीकरण बदललेलं आहे. सामन्याचं समीकरण तुम्ही पाहाल. 34 चेंडूमध्ये 46 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी रायगड रॉयल्स संघाला मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. सुंदर फटका इथे मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मात्र मिळताना पाहायला मिळाली. सिंगल धावपलक वाढलं. 64 धावा धावपलकावरती आहेत. जर आपल्या समोर कितीही दुःख असली तरी मात्र रायगडावरती जा. तुमची सगळे दुःख मात्र तिथे विसरून जाल. एवढी ताकद आहे रायगडामध्ये. रायगड किल्ल्याचा महादरवाजा जर आपण पाहिला तर त्या रायगड किल्ल्याचा महादरवाजा कोणत्या दगडाचा आहे असं जर कोणी आम्हाला विचारलं तर नक्कीच आपण त्या रायगडाच्या दगडांवरती अजूनही हात फिरवा. तिथे मात्र महाराजांचा भास आपल्याला होतो. फटका फसलाय तिथे, परंतु नो मॅन्स लाईन मध्ये मात्र चेंडू पडेल. एक तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली होती.
ये क्या हो गया? मोए 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 मोए. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. न्यू बॅटर प्रवीण कुमार मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना जो पाहायला मिळतो आहे. पासष्ट धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो. 31 चेंडू आणि 44 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. थोडासा खाली राहिलेला चेंडू तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळेल. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. षटकाची सांगता होते. 5 षटकं संपली. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 65 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. आणि 44 धावेंची मात्र जी गरज आहे. 5 षटकांचा खेळ संपल्याबरोबरीत 5 षटकांचा खेळ बाकी आहे. 5 षटकामध्ये 65 आलेले आहेत तर उर्वरित 5 षटकामध्ये 44 बनवायचे आहेत आणि या बनवल्या जाणार की रोखल्या जाणार यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला हा संघर्ष आपण मैदानावरती मात्र जो अनुभवतो आहे. रायगड रॉयल्स आणि त्यांच्या विरोधात तिकोना टायगर्स या 2 संघांमध्ये मात्र नक्कीच हा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवरती 6व्या क्रमांकाचं षटक घेऊन मात्र गोलंदाज किरण चोरेने मात्र चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. तिकोना किल्ला की ज्याला जुनं नाव म्हणून वितंडगड म्हणून देखील तिकोना किल्ल्याची फार मोठी ओळख, जे की जुनं नाव तिकोना किल्ल्याचं आहे. पश्चिम भारतातील मावळमधील प्रमुख डोंगरी किल्ला म्हणून तिकोना किल्ल्याची फार मोठी ओळख. हा किल्ला पुण्यापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावरती कामशेत जवळ असणार हा तिकोना किल्ला. 3500 फूट उंच डोंगर पिरॅमिड आकाराचा आहे आणि तिकोना नावाचा अर्थ त्रिकोणीय असा होतो. त्रिकोणीय आकार त्याला मात्र प्राप्त झाला म्हणून त्या किल्ल्याला नाव दिलं गेलं तिकोना. परंतु आज तिकोनावरती गेला तर इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना पाहायला मिळतो. 4 धावेंसाठी चौकार. चौकारानं धावफलक वाढेल 69 धावा. शेवटचे 29 चेंडू आणि 40 धावेंची गरज. सामना जिंकण्यासाठी खर तर किरण चोरेवरती आक्रमण इथे मैदानाच्या आतमध्ये जे चढवलं गेलं. एक चौकार आलाय. 69 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 29 चेंडू आणि 40 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. तिकोना संघ देखील तेवढीच कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मात्र मिळताना पाहायला मिळाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक 1ने वाढेल. 70 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. तिकोना किल्ल्यावरती जर तुम्ही गेला तर आताची सध्याची परिस्थिती मात्र तिकोनाची फार बिकट आहे. उद्ध्वस्त झालेला किल्ला मात्र पाहायला मिळतो. बरीचशी पडझड त्या किल्ल्याची पाहायला मिळते. हा किल्ला एक ट्रेकिंग डेस्टिनेशन आहे जो त्याच्या मोठ्या दरवाजांसाठी, त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरासाठी, 7 पाण्याच्या टाक्या आणि काही सातवाहन लेण्यांसाठी मात्र तिकोना किल्ला प्रसिद्ध जो पाहायला मिळतो. तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. 4 धावेंसाठी चौकार.
पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. धावपलकावरती 74 धावा, शेवटचे 27 चेंडू आणि 35 धाब्यांची मात्र असणारी गरज सामना जिंकण्यासाठी. तुम्हाला मात्र जे पाहायला मिळेल, गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती किरण चोरे थोडासा महागडा ठरलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल, त्यानंतर आलेला पुन्हा एकदा एक चौकार आपण मैदानाच्या आतमध्ये मात्र जे पाहिलंय. अप्रतिम चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये, कुठलाही संपर्क नाही बॅट आणि बॉलचा. डॉट बॉल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मात्र जो पाहायला मिळतो. धावपलक वाढ इथे तुम्ही पाहता 74 धावा. सव्वीस चेंडूमध्ये 35 धाव्यांची मात्र जी गरज. किरण तयार, सोडून दिलाय हा चेंडू. इथे डॉट बॉल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळेल. 74 धावा धावपलकावरती आहेत. शांत प्रकारचं असणारं वातावरण, अशांत करणारी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मात्र तुम्ही पाहतात. एक सुंदर फटका इथे मैदानाच्या आतमध्ये खेळाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना मात्र जो पाहायला मिळाला, तोपर्यंत धावफलक देखील 2 ने वाढेल. षटकाची सांगता इथे मैदानाच्या आतमध्ये होते. 6 षटकं संपली, 4 गडी बाद, 76 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांकडून ही पहा ओव्हर संपली. सहा शेवटचे अजूनही 24 चेंडू आणि 33 धाव्यांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे मात्र जी आवश्यक गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र शुभमला आता तुम्ही पाहणार आहात. 7व्या क्रमांकाच्या षटकासाठी मात्र शुभमने चेंडू हातामध्ये घेतलाय आणि तो गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना तुम्हाला जो मात्र पाहायला मिळेल. पाहूया शुभम आपल्या संघासाठी मात्र कशा प्रकारचं योगदान इथे मैदानाच्या आतमध्ये देईल. 33 धावा अजूनही बनवायच्या. 24 चेंडूमध्ये 33 बनवायच्या आहेत. काहीसं सोपं, काहीसं अवघड, परंतु अशक्य मात्र असं काही नसणार आव्हान जे की मैदानावरती मात्र या ठिकाणी जे ठेवलं गेलेलं आहे. चला स्पीडअप करा. बॅटिंग पॉवर प्ले आता तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर अजूनही 3 मॅच आपल्याला खेळवायच्यात. त्यानंतरची मॅच प्रतापगड पॉवर्स विरुद्ध पुरंदर पेशवाच. पुरंदर संघानं टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर प्रतापगड संघाला विनंती असेल यानंतर ही मॅच संपल्यानंतर आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. गोलंदाजी करण्यासाठी मात्र या ठिकाणी सज्ज होईल. ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहतात बळीराम ढोलेला तुम्ही पाहतात, जो की 6 चेंडू खेळलाय. 14 धावेवरती मात्र तुम्ही त्याला पाहतात. तर त्याला साथ देतोय प्रवीण कुमार. 24 चेंडू आणि 33 धावेंची असणारी गरज. शुभम करकेला तुम्ही पाहाल. पहिला चेंडू शुभमचा 7व्या षटकातला. फुल टॉस होता, मोठा फटका खेळायचा होता, फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल टिपतोय आणि विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला, मला घाबरला. अमोल मित्रांनो चेंडूच्या खाली आला आणि एक सुंदर झेल
ते मात्र अमोलनं टिपला. विकेटचं पतन होताना मात्र जे पाहायला मिळालं आणि सामन्याचं समीकरण देखील आता शहात्तर धावा धावपलकावरती आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 23 चेंडू आणि 33 धावांची गरज. शेवटचे 23 चेंडू आणि 33 धावांची गरज. विकेट आहेत 5. शहात्तर धावा धावपलकावरती. शुभम करकेला तुम्ही पाहतात पहिल्या चेंडूवरती मोठं यश त्यांना इथे मैदानाच्या आतमध्ये मिळवलेलं आहे. चला स्पीडअप करा विनंती असेल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चढवलंय आक्रमण आणि चेंडू सरळ सीमा रेषेच्या अगदी बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. षटकार आलाय. 82 धावा धावपलिकावरती. 22 चेंडू आणि 27 धावेंची गरज. शेवटचे 22 चेंडू आणि 27 बनवायचे आहेत. वाघोली सोसायटी प्रीमियर लीगचा हा थरार तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मात्र अनुभवायला मिळतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र पॅकअप केलेला आहे. ऑन स्ट्राईकला मात्र अभय सिंगला तुम्ही पाहतात. सातत्यपूर्ण चांगला खेळ करण्याचा प्रयत्न त्याच्याकडनं राहिलाय, परंतु आज मैदानावरती आपल्या संघासाठी तो मोठं योगदान देईल का? आपल्या संघासाठी मात्र एक चांगली खेळी तो मैदानावरती साकारेल का? स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण मैदानावरती मात्र पाहतो आहोत. 82 धावा धावपलिकावरती या ठिकाणी ज्या लागल्या जातील 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून पुढे मात्र काय परिस्थिती ओढावेल मैदानावरती. दोनही संघ मात्र शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक मात्र तिथे पाहायचंय. चांगला प्रयत्न केला होता. माझ्या मते स्वतः संघाचे संघ मालक आहेत. एक चांगला प्रयत्न तिथे केला गेला. आपल्या संघासाठी मात्र नक्कीच मोठं योगदान द्यायचं. 100% योगदान दिलं जाणं काय असतं. परंतु तुम्ही पाहतायत समोरही संघ मालकच आहेत जे फलंदाजी करतायत आणि आज एकमेकांच्या विरोधामध्ये चांगले मित्र आहेत एकमेकांचे, परंतु आज कट्टर शत्रू म्हणून उभे राहिलेले आहेत. कित्येक वेळा एकमेकांच्या समोर आलेत. कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारलेली आहे. कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजलंय. कित्येक वेळा एकमेकांचा सपाटून मार खाल्लाय. कित्येक वेळा एकमेकांना आसमान दाखवलंय. आज पुन्हा एकदा गाठ पडली ठका ठका. निमित्त आहे वाघोली सोसायटी प्रीमियर लीगचा थरार. चेंडू सीमारेषा पार. खणखणीत चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 7 षटकांचा खेळ संपला. 5 गडी बाद 87 धावा. शेवटचे 18 चेंडू आणि 22 धावांची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटचे 18 चेंडू आणि 22 धावांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांना विनंती आहेत, खेळाडूंना सूचना करा. यानंतर अजूनही 3 सामने इथे मैदानावरती मात्र रंगताना पाहायला मिळतील. यानंतर मात्र प्रकाश झोतातल्या लढती तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा किरण चोरेनं मात्र चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. या अगोदर मात्र त्याने एक षटक हाताळलं होतं. 11 धावा खर्च केल्या होत्या. तर या षटकामध्ये तो काय कामगिरी करणार आहे. सत्याऐंशी धावा
5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 18 चेंडू आणि 22 धावेंची गरज. किरण चोरे गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र धावण्यासाठी सज्ज होईल. क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये मात्र सुरू असणार ही मॅच. 6:02 झालेत आणि सामना क्रमांक 5 मैदानावरती मात्र या ठिकाणी तुम्हाला जो पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडासा बदल बदलाव तुम्हाला होताना पाहायला मिळेल. वेळ वाचवा. 55 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे. त्या 55 मिनिटांमध्ये तुमची इनिंग कंप्लीट करायची. फुल टॉस चेंडू होता आणि भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या अगदी बाहेर. 6 धावेंसाठी षटकार आणि तिसऱ्या पंचांची मागणी घेतलेली आहे. हा चेंडू बिमर आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. बातों से अपने मुकरता तिसऱ्या पंचांचा निर्णय. नो बॉल, नो चेंडू आणि त्यावरती आलेला हा षटकार. सोने पे सुहागा. 7 धावा आताच्या मिळतील. नो बॉल आणि त्यावरती आलेला षटकार तुम्ही पाहता. 7 धावेने धावफलक देखील आता पुढे सरसावेल. 94 धावा धावफलकावरती आहेत. सामन्याचं समीकरण आहे 18 चेंडू आणि 15 धावेंची गरज. 18 चेंडू मध्ये 15 बनवायचे आहेत. बॅटिंग टीम तुमच्याकडे चेंडू असेल तर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. जुने चेंडू असतील तर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. इथे प्रॅक्टिस करणारे खेळाडू जुने चेंडू असतील तर मैदानाच्या आतमध्ये पाठवा विनंती आहे. शेवटचे 18 चेंडू आणि 15 धावेंची गरज. अभय सिंगच्या बॅटमधून आलेला षटकार आपण इथे आता मैदानाच्या आतमध्ये पाहिला. चौऱ्याण्णव धावा धावपलिकावरती तुम्ही पाहतात. यावेळेस मात्र पाहायचं जोरानं बॅट फिरवली तिथे. तेवढाच वेगवान चेंडू मात्र किरण चोरेचा पाहायला मिळाला. थोडासा समरीन प्रकारचा होता. चेंडू कधी आला कधी निघून गेला हे मात्र कधीच तिथे मात्र खेळाडूला समजलं नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 17 चेंडू आणि 15 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. किरण पुन्हा एकदा तयार. यावेळेस मोठा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी दमदार, जानदार, शानदार षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार आलाय मित्रांनो आणि धावफलक 100 धावा धावफलकावरती. शेवटचे 16 चेंडू आणि 9 धावेंची गरज. मोठा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये सजवायचा होता. तुम्ही पाहतात मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मात्र मिळताना पाहायला मिळाली. सिंगलनं धावफलक देखील पुढे सरसावेल. 101 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 15 चेंडू आणि 8 धावेंची गरज. 15 चेंडू मध्ये 8 बनवायचे आहेत. सामना अजूनही दोनही संघांकडे मात्र जो समान असताना पाहायला मिळतो. क्षणाक्षणाला बदलणारं हे क्रिकेट. मोठा प्रहार तिथे करायचा होता फक्त खोदून काढला हा चेंडू. एक सिंगल मैदानाच्या मध्ये मात्र मिळताना जी पाहायला मिळाली. सिंगलने धावफलक देखील पुढे सरसवताना पाहायला मिळतो. 102 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 14 चेंडू आणि 7 धावेंची गरज. 14 चेंडू मध्ये 7 बनवायच्या आहेत. पुढील दोनही टीम प्रतापगड आणि पुरंदर आपण तयारीत राहा. ही मॅच संपल्याबरोबर लगेचच क्षेत्ररक्षण लागलं जाईल आणि लगेचच सामना मैदानावरती मात्र सुरू होताना तुम्हाला पाहायला मिळेल.
मोठा प्रहार तिथे करायचा होता. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळते. शांत डोक्यानं मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतात. 103 धावा आहेत, 13 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. प्रवीण कुमार ऑन स्ट्राईकला 11 धाव्यांवरती मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतो, तर अभय सिंग 21 धाव्यांवरती मैदानावरती नाबाद आहे. मिड विकेटला मात्र फटका सजवलाय क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. एकाच धावेवरती समाधान मैदानाच्या आतमध्ये मानावं लागेल. षटकाची सांगता इथे होते. 8 षटकांचा खेळ संपला आणि 8 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद, 104 धावा, शेवटचे 12 चेंडू आणि 5 धावेंची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्त्यांचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. शुभमनं चेंडू हातामध्ये घेतलाय. 12 चेंडूमध्ये 5 बनवायचे आहेत. या षटकामध्ये मात्र शुभमला एक चांगला खेळ मैदानावरती मात्र जो करावा लागणार आहे. शुभमचा या षटकातला पहिला चेंडू काय कमाल मैदानावरती मात्र करतो याकडे सगळ्यांच्या नजरा लागून. आणि पहिला चेंडू मात्र फेकून दिलाय सीमा रेषेच्या अगदी बाहेर. विजयी षटकार इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळात. रायगड संघानं मात्र हा सामना जिंकला. विजेत्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचे आभार. आपला शानदार खेळ पाहुणी आम्ही झालो दंगा. वाघोली सोसायटी प्रीमियर लीग WSPL 2025च्या या चुरशीच्या लढाईत तुम्हीच ठरला दमदार विजेता संघ. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून विजयी ठरलेल्या या संघाचे हार्दिक अभिनंदन. थँक्यू. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय. 15 चेंडू मध्ये 44 धावेंची खेळी करणारा अमित कळमकर ठरतो आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या अमित, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुमची वाट पाहतो आहे.